लोकसभा निवडणुकीमध्ये दळभद्री विरोधकांनी कसाबची बाजू मांडली। मुंबईत सत्कार समारंभामध्ये उज्ज्वल निकम यांनी वक्तव्य केलं। कसाबच्या गोळीनं कामटे करकरेंचा मृत्यू झाला नाही असं सांगत होते। पाकिस्ताननं कधी शब्द काढले नाहीत पण विरोधक होते असं निकम यांनी म्हटलं। उज्ज्वल निकम यांनी आता विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। राजनीती इतकी हलकट आणि घाणेरडी असते याची मला कल्पना नव्हती की ज्या कसाबला आम्ही फाशी दिलं, जो कसाबचा खटला आम्ही न्यायालयात चालवला, सगळ्यांच्या समोर चालवला, ज्या कसाबला फाशी दिली, ज्या कसाबच्या फाशीमुळे आमचे करकरे, कामटे, साळसकर शहीद झाले, त्यांच्याबद्दल पाकिस्ताननेही कधी शब्द उच्चारला नाही। करकरे, कामटे, साळसकर यांचा खून कसाबच्या गोळीने झालाच नाही, एका आरएसएसच्या इन्स्पेक्टरने केला आणि उज्ज्वल निकमांना ही गोष्ट माहित होती। उज्ज्वल निकम देशद्रोही आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशा तऱ्हेचा काँग्रेसचा एक मोठा नेता बोलतो आहे। अशा तऱ्हेचं अरे जे पाकिस्तान नाकारत नाही, ज्या पाकिस्तानमध्ये कसाबच्या मृत्यूबद्दल, कसाबच्या ट्रायल बद्दल कधी प्रश्न विचारण्यात आला नाही, तिथे आमचे हे दळभद्री लोक अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करून पाकिस्तानला तुम्ही प्रोत्साहन करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।